मी काल मितालीला भेटलो होतो. तू सुद्धा एकदा भेट घेस तिची. हे दॅट्स ग्रेट. मी 2-3 दिवसांपासून विचार करतच होते तिला भेटण्याचा. भेटेन मी तिला, उद्याच भेटते. पण जे काही करायचंय ते लवकरात लवकर, कारण आई ना आता हळूहळू जास्त पॅनिक होणार असं दिसतंय मला. मी अलकाला भेटून आले बरं का. मग काय म्हणाल्या त्या? बऱ्या आहेत ना? हो, बरी होतीये जरा, पण हट्टी स्वभाव जरा कमी झाला तर बरे. आई, संध्याकाळी आपण मित्रमावशीकडे जाऊया. अरे म्हणजे काल हे स्वप्नात आले होते. हो का? काय म्हणाले? म्हणाले मी गेलोय पण तू काळजी करू नकोस, मी तुझा नातू म्हणून परत येईन, याच घरात राहीन. काय? हो, मी त्यांना म्हटलं की माझी पण इच्छा आहेच की, मी मनूला सांगेन तसं. आई, काय परिस्थिती आहे हे तुम्हा सगळ्यांना सांगितलेलं आहे ना, तुमच्यापासून काही लपवून ठेवलेलं नाही. काय? हेच की मी तुला कधीही मूल होऊ शकत नाही. मनू, ते माझा नातू म्हणून परत येईन म्हणालेत. मी तुझ्या पोटी येईन असं नाही म्हणालेत. काय? अहो पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला कळतंय का कशासाठी बोलवलेलं आहे? मला काहीच माहित नाहीये. तुम्हाला सावतो मी. काय साहेब, काय चहा कॉफी आणू का? तू गप रे. मॅडमनी इकडे कशासाठी बोलवलंय ते आम्हाला समजत नाहीये आणि तू मस्करी कसली करतोयस? काय रे, तुला काय माहितीये का? कशाबद्दल? अरे हेच रे, मॅडमनी का बोलवलं ते. काय यादव साहेब, गरीबाची चेष्टा करतात. मॅडम मला सांगत असते तुम्हाला चहा कॉफी देत बसलो असते तर वरच्या कॅबिनेट बसलो असतो ना तुमच्या पण वर. काय करायचं काय आता? काय मला कळतच नाही नेमकं काय करायचं ते. काय करणार आहेत आता ते? काही होणार नाहीये. बसा, जरा कॉफी घेऊन ये मला. तुम्ही घेणार का? 3 घेऊन ये. गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग. 12 वाजत आले, तुमची जेवायची वेळ होईल म्हणा. नाही म्हणजे ते कसं आहे, आता हे नेहमीच आहे ना. काय जेवायची वेळ? हां, नेहमीचीच आहे आपल्याला. म्हणजे मॅडम बघा, आमचं जे काही चुकलं असेल ना, आधीच आम्ही माफी मागतो. पण कॉफी घ्या, जरा बोलायचंय तुमच्याशी. हां
हे बघा, हा प्लॅन रेडी आहे. हॅलो, येस. विद्या बोलते. हा विद्या मावशी, बोला ना. बिझी आहेस का रे? नाही तसं काही नाही, बोला ना तुम्ही. कशी आहे आता अलका? बरी आहे, पण विद्या मावशी. काय रे? नाही, मी करणारच होतो तुम्हाला फोन. काय झालं? आईने आज एक नवीनच चालू केलंय. म्हणजे? काल म्हणे तिच्या स्वप्नात पप्पा आले. बरं, मग? आणि म्हणाले की नातू म्हणून याच घरात पुन्हा जन्म घेईल. मी म्हटलं तिला, मितालीचं, की मितालीला आता पुन्हा. तर म्हणते कशी की पुन्हा याच घरात जन्म घेईन असं म्हणाले ते. मितूच्या पोटी जन्म घेईन असं नाही. त्या मावशी, अलका हे असंच काहीतरी करणार वाटलंच होतं मला. मावशी आता काय? तू काय बोललास मग? काय बोलणार याच्यावर? सरळ घराबाहेर पडलो. आई हे असं अचानक काही बोलणार आहे ह्याची कल्पनाही नव्हती ना मला. काय रिॲक्ट करणार मी त्याच्यावर? काही सुचलंच नाही. पडलो घराबाहेर. मनोहर, यातलं मितालीला काहीही सांगू नकोस. अरे आधीच पार कोसळलीये बिचारी. तेच तर, तिला आता हे कसं सांगावं हाच प्रश्न पडलाय माझ्यासमोर. हे बघ मनोहर, पप्पा ढीक तिच्या स्वप्नात येतील आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, आणि ती इच्छा पूर्ण करण्याचं साधन तू आहेस हे अलकाला चांगलंच ठाऊक आहे. आणि तिचा शब्द मोडण्याचं धाडस तू करणार नाहीस हे पण तिला ठाऊक आहे. आता तर टेन्शनच आलंय मला. आता तू टेन्शन नको घेऊस. अरे त्या पोरीला सांभाळा. तू जाणार आहेस ना आज घरी मितूकडे? तुम्हाला कसं कळलं? अरे सकाळीच फोन आला होता तिचा. फ्रेश वाटली, बरं वाटलं जरा. विद्या मावशी, आपण भेटूया एकदा. भेटूया ना, ठरवून भेटूया. आणि संध्याकाळी जातोयस तू मितूकडे? हो, करतो ना, तिथून फोन करतो ना तुम्हाला. अरे काही गरज नाहीये, तुम्ही दोघे एकत्र असणार आहात ना. जरा घालवा एकमेकांबरोबर वेळ. आपण बोलूयात नंतर. ठीक आहे. काळजी घे दोघींचीही. तुझी कसरत चालली आहे ठाऊक आहे मला. अरे पण अशा कसरतीच्याच वेळी स्वतःची ताकद कळते. ठेवू फोन? हो. इट्स ग्रेट मॅडम, अप्रतिम. म्हणजे मॅडम हे आपण काम करतोय हे? नाही म्हणजे कधीपासून आपण? हे सगळं माझ्या डोक्यात घोळतंय. सगळा मास्टर प्लॅन रेडी आहे. सगळी स्केचेस वर्कआउट करून झाली आहेत, कॉलम्स वर्कआउट करून झालेत. आता तुम्ही एकदा बघा, काही सुचतंय का सांगा मला, कारण खूप मोठी माणसं कामाला लागणार आहेत या प्रोजेक्टवर. ग्रेट मॅडम. मॅडम म्हणजे आम्ही तर घाबरलोच होतो. का?
नाही म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला बोलवून घेतलं की आम्हाला वाटलं आमच्याकडनं काही चूकबीक झाली की काय. हो म्हणजे नाही म्हणजे हे आमच्या डोक्यातच आलं नाही मॅडम. असंच अगदी असंच झालं पाहिजे. लोकांना स्वप्नात सुद्धा वाटणार नाही ते आपण त्यांना प्रत्यक्ष करून दाखवलं पाहिजे आणि लोक बघत राहिली पाहिजे. मॅडम सॉरी, पण आपण फार मोठी उडी घेतोय असं नाही वाटत आहे तुम्हाला? अजिबात नाही. आय नो ही मोठी रिस्क आहे, पण रिस्क घ्यायलाच पाहिजे. नाही तर आपण वरती कसे जाणार, पुढे कसे जाणार. आणि यातले बरेचसे रिस्क फॅक्टर्स मी ऑलरेडी क्लिअर केलेत. इट्स ग्रेट. कॉंग्रॅट्स मॅडम. काँग्रेस. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. कारण खरंच खूप मोठं प्रोजेक्ट आहे, त्यामुळे ह्यातनं मिळालेलं यश जे असेल ते खूप मोठं असणार आहे आणि ते आपल्या सगळ्यांचं असणार आहे. पण जर आपण फेल झालो तर ती जबाबदारी सुद्धा आपली असणार आहे. आणि या सगळ्यात तुम्ही माझ्याबरोबर काम करणार आहात. या प्रोजेक्टची जबाबदारी मी तुमच्या दोघांवर टाकते. येस, तुम्ही प्रोजेक्ट इन्चार्ज असणार आहात आणि तुम्ही सुपरवायझर. थँक्यू मॅडम. हे असेच एवढे मोठे डोळे करून आपल्या कॉम्पिटिटर्सनी आपल्याकडे बघितलं पाहिजे. हो मॅडम. यस मॅडम, नक्कीच. आय जस्ट कांट बिलीव्ह दिस मॅडम. इट्स रिअली ग्रेट. आणि हीच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून. सरवटे, यादव, गेली 2-3 वर्ष मी तुमची मेहनत बघते, तुमची काम करण्याची पद्धत बघते. आणि तेव्हापासूनच मी ठरवलं होतं एक मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवायची. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. एक संधी हवी असते आपल्याला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. ती संधी मी तुम्हाला द्यायचं ठरवलंय आणि दिली आहे. आता तुम्ही 100% मेहनत करून स्वतःला प्रूव्ह करायचंय. खरं तर सांगायचं तर मॅडम, तुम्ही आमच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली. मॅडम, आय विल गिव्ह माय 100% आउटपुट. आय एम शुअर. हो नक्की मॅडम, मी तुम्हाला तसा ॲश्युरन्स देतो. हो मॅडम, तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकलाय तो आम्ही नक्कीच सार्थ करून दाखवू. ते तुम्ही करालच, माझी खात्री आहे. थँक्यू मॅडम. आजपासून नवी सुरुवात, नवं आणि मोठं पाऊल. नवीन, सगळं नवीन. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. एक्सक्यूज मी. हा मनोहर, बोल. तू एनी प्रॉब्लेम? का असं का वाटतंय तुला? म्हणजे तुला फ्रेश वाटत असेल तर चांगलंच आहे. येस, आय एम सुपर फ्रेश. आय एम फीलिंग मच बेटर. मी इथे काम करायला सुरुवात केल्यानं. गुड, कीप इट अप. यु नो मनोहर, पण हे सगळं क्रेडिट तुझ्या ऑफिसमधल्या त्या पांगारकर बाईंचं. वा. खरं तर उशीर झाला मला हे सगळं असं नव्याने सुरू करायला आणि हे असंच टिकवून ठेवायचं आहे मला. पण आय एम ट्राईंग माय बेस्ट अँड आय एम शुअर आय विल डू इट. पण खरंच काम करायला लागल्यापासून खूप फ्रेश वाटतंय. पुन्हा एक नवं आयुष्य सुरू झाल्यासारखं वाटतंय. तू करू शकशील ते मी. मला तुला असंच बघायला आवडेल. पूर्वीसारखी. आज संध्याकाळी येतोस ना घरी तू? आज मस्त पार्टी करूया आणि आजची पार्टी माझ्याकडून. पार्टी? व्हॉट? फॉर अ न्यू प्रोजेक्ट, न्यू स्टार्ट, हॅपी स्टार्ट. हो, इट्स ग्रेट. नवीन प्रोजेक्ट? येस. आणि ते प्रोजेक्ट काय आहे ना ते मी तुला आता भेटल्यावर सांगणार आहे. पण तू राहणार आहेस? वेल, मी तू म्हणजे नो नो नो, इट्स ओके. आय कॅन अंडरस्टँड. तू जा, पण संध्याकाळी ये. हां, आय वॉन्ट टू टॉक अ लॉट. नक्की. फ्री झालं की फोन करतो तुला. येस. आणि
आजची पार्टी माझ्याकडून आहे. ओके, बाय. बाय. Shall see you in the evening. थंड झालाय. यायचं का आम्ही आत? हाय. प्लीज प्लीज. कशी आहेस? आय एम गुड, फ्रेश, फिट अँड फाईन. ग्रेट. चहा घेणार आहेस का? दारगळकर, एक चहा पाठवा ना अजून. हा, बोला. बिझी आहेस? काइंड ऑफ. इट्स ओके. कशी आहेस? आय एम सुपर एक्साइटेड, सुपर हॅपी. हो, रिअली? नाही म्हणजे तसं असेल तर ते चांगलंच आहे सगळ्यांसाठी, नाही का? तू कसा आहेस? मी मस्त आहे, युज्युअल. ओके. काही बोलणं झालं का तुझं आणि मनोहरचं? कशाबद्दल? अगं वेदिकाचं आणि तुझं बोलणं झालंय ना त्यावर? ओ, बाळाबद्दल. पल्लवी, हाय. काय काय ठरवलेस तू? कशाबद्दल आई? नाही नाही, तू काय माझ्यामध्ये आणि राजनमध्ये भिंत उभी करायची ठरवलीस का? आई, हे बघ, तुझ्यामुळे आणि तुझी ती मैत्रीण कोणती कोणती हा मिताली मिताली तुमच्या दोघींमुळे राजन माझ्यावरती डाफरायला लागलाय. आजपर्यंत एक शब्द बोलायची हिंमत नव्हती त्याची, आणि आता तुमच्यामुळे. नाही आई, खरंच तसं काहीच नाहीये. मी त्यांना काहीच सांगितलेलं नाहीये तसं. बरं ताब्यात घेतलंयस ग नवऱ्याला. मुलांची लग्न झाल्यावरती मुलं ताब्यात राहत नाहीत ना आईच्या, हेच खरं आहे. आई खरंच खरंच तसं काहीच नाहीये. तुम्ही प्लीज गैरसमज नका करून घेऊ. नाही, गैरसमज नाही, गैरसमज आधी होता. काय पल्लवी, आता मला खात्री व्हायला लागलेली आहे की तू हे सगळं जाणून बुजून करतेस. प्लीज, खरंच तसं काहीच नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हो, विश्वास ठेव. मग काय ग, सासूच्या चाड्या नवऱ्याकडे आणि मामे सासऱ्यांकडे का केल्यास? आई, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं, चाहड्या करण्याचा उद्देश नव्हता माझा. तुम्ही या गोष्टीचा त्रास करून घेता आणि ते मला बघवत नाही, म्हणून मी मामांना सांगितलं. ए पल्लवी, हे बघ, शहाजोगपणे हे माझ्याबद्दल काही बाई पसरवण्याचा बंद कर. नाहीतर मी 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 निघून जाते ना घरात. मी निघूनच जाते घरात. मग दोघा राजा राणींना जो काय संसार करायचा आहे, जो काय गोंधळ घालायचा आहे, तुम्ही करा ना. एखाद्या देवळात जाईन आणि मरेन तिकडेच. आई, म्हणजे माझ्याही डोक्याला त्रास नको आणि तुमचीही कटकट गेली. आई प्लीज नका ना असं बोलू. आई, आई, सी मिताली, हे जे काही आहे ते असं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी आता आणखीन वेळ वाया घालवता कामा नये. हो अमेय, कळतंय मला, पण हे बघ, असंही नाहीये ना की तुला आवड नाही मुलांची, वेळ नाहीये. मिताली, आईनी रागा करणं वाढवण्याच्या आधी तुम्ही निर्णय घ्यायला हवा असं मला वाटतं. हे बघ, पापा गेल्यानंतर
आई आणखीनच अग्रेसिव्ह झाली आहे ग. आणि अशा अवस्थेमध्ये मनोहरला तिला सांभाळणं नक्कीच कठीण जाणार आहे. त्यात तुमचा हा निर्णय जर का पेंडिंग राहिला तर त्याचा मनोहरला, आईला आणि सगळ्यात जास्त त्रास तुला होईल. एक पल्लू दिवसभर घरात असते, आई तिला काही वेळी बोलत असते आणि तिला ते ऐकून घेण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच नाही. आणि रियाला पण बरंच काही ना काही शिकवत असते. त्याचा पुढे जाऊन किती त्रास होणार आहे हे कळतच नाही. आपण घेऊया का बाळ दत्तक?